प्रकाशा तीर्थक्षेत्रात ऋषी पंचमी उत्साहात साजरी। नंदुरबार जिल्ह्यातील सुप्रसिद्ध दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा तीर्थक्षेत्रात आज ऋषी पंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गोदावरी व तापी नदीच्या संगमावर स्नान करण्यासाठी पहाटेपासून हजारो भाविकांची गर्दी झाली होती। पवित्र संगमावर स्नान केल्याने पापक्षालन होते व आत्मशुद्धी लाभते अशी श्रद्धा असल्याने भाविकांनी मोठ्या श्रद्धेने स्नान केले। भाद्रपद शुक्ल पंचमी या दिवशी महिलांनी विशेष व्रताचे पालन करून सप्तर्षींची पूजा केली। कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ या सप्तर्षींच्या पूजनानंतर महिलांनी उपवास, फलाहार व सात्विक आहार करून व्रत पार पाडले। विशेष म्हणजे महिलांनी हिरड्या वनस्पतीची पूजा करून शुद्धी व आरोग्य लाभावं अशी प्रार्थना केली। प्रकाशा क्षेत्रातील मंदिरे, घाट परिसर आणि संगमावर धार्मिक वातावरण दिसून आले। विविध मंडळाच्या वतीने पूजा, भजन, कीर्तन व भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी दिवसभर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन पुण्यलाभ घेतला। थोडक्यात ऋषीपंचमीच्या निमित्ताने प्रकाशा तीर्थक्षेत्रात श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धीचे वातावरण पाहायला मिळाले। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। भाद्रपद महिन्यातील ऋषीपंचमी आजच्या दिवशी ऋषीपंचमी निमित्त बहुजन समाजातील महिलांसाठी हा दिवस फार पवित्र गणला जातो। ऋषीमुनींनी आपल्या जीवनावर जे उपकार केलेले त्याच्यातून उतराई होण्यासाठी बहुसंख्य महिला आजच्या दिवस उपवास करतात आणि त्यांचे स्मरण करतात आणि तापी नदीत स्नान करून आजच्या दिवशी उपवास करून एक प्रकारे ऋषीमुनींच्या आपल्या जीवनावर जे ऋण आहे ते फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। केदारेश्वर हे जे तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि हे तीर्थक्षेत्र मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेलगत असल्यामुळे तिन्ही राज्यातील बहुसंख्य जनता इथे स्नानासाठी आजच्या दिवशी येत असते। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।